लंडनहून हैदराबादकडे येणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाची नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली। विमानातील GPS प्रणाली कार्यरत नसल्याची माहिती वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर तातडीने आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेण्यात आला। सुदैवाने विमानातील सर्व 169 प्रवासी सुरक्षित आहेत। प्राप्त माहितीनुसार संबंधित विमान लंडनहून हैदराबादकडे जात होते, मात्र हैदराबाद परिसरातील प्रतिकूल हवामानामुळे विमानाला येथे उतरणे शक्य झाले नाही। विमानाच्या नेव्हिगेशन प्रणालीत बिघाड जाणवत असल्याने वैमानिकाने पर्यायी विमानतळ म्हणून नागपूरची निवड केली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे विमान सुरक्षितरित्या उतरवण्यात आले। लँडिंगनंतर तांत्रिक तपासणी करण्यात आली असता GPS प्रणाली योग्यरित्या कार्यरत नसल्याची पुष्टी झाली। सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ विमानतळावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली होती। विमानतळातील सर्व 169 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या तात्पुरत्या निवासासाठी नागपूरमधील विविध हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। संबंधित विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पुढील उड्डाणाबाबतचा निर्णय तांत्रिक तपासणीनंतर घेतला जाणार आहे। या घटनेमुळे काही काळ विमानातील उड्डाण व्यवस्थेवर परिणाम झाला होता, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे विमान प्रशासनाने स्पष्ट केले।